विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे YBD अकॅडमी या मराठी एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, दिल्ली पोलीस भरतीमध्ये एकूण 7,565 जागांसाठी पदभरती आलेली आहे. आजच्या व्हिडिओमध्ये या जाहिरातीबद्दल डिटेल्स माहिती तुम्हाला सांगणार आहे. जसं की शैक्षणिक पात्रता काय आहे, अभ्यासक्रम कशा प्रकारचा आहे, वयोमर्यादा काय आहे, मैदानी चाचणी कशा प्रकारे होते, उंची किती पाहिजे, छाती किती पाहिजे, वजन, पगार संपूर्ण डिटेल्समध्ये माहिती सांगणार आहे. महिला आणि पुरुष दोन्ही याच्यामध्ये अर्ज करू शकतात. संपूर्ण माहिती डिटेल्समध्ये सांगणार आहे. फक्त चॅनेलला सबस्क्राईब करा. अशाच प्रकारचे व्हिडिओ बघत राहण्यासाठी कोणत्याही प्रकारचे अपडेट आपल्याकडून मिस होणार नाही. त्यासाठी आत्ताच चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या. आता सर्वात पहिल्यांदा तुम्हाला सांगायचं आहे, ही या ठिकाणी दिल्ली पोलीसची जी परीक्षा असते ना, ती कोण घेत असते तर SSC म्हणजे स्टाफ सिलेक्शन कमिशन ही परीक्षा घेत असते. तर याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचा पॉइंट मी इथं सांगून देतो, की या ठिकाणी हा एक महाराष्ट्र सरकारचा जॉब नसून भारत सरकारचा जॉब असल्यामुळे तुमचं पेमेंट खूप चांगलं याच्यामध्ये येत असते. याच्यामध्ये बघू शकता कॉन्स्टेबल, एक्झिक्युटिव्ह, मेल अँड फिमेल, महिला आणि पुरुष, दिल्ली पोलीस एक्झामिनेशन 2025 महिला आणि पुरुष दोन्ही फॉर्म याच्यामध्ये फॉर्म भरू शकतात. आता सर्वात पहिल्यांदा अर्ज तुम्ही कधीपासून करू शकतात तर आज तारीख आहे 23 तारीख. तर कालपासून 22 सप्टेंबर पासून अर्ज सुरू झालेले आहेत. तर 21 ऑक्टोबर पर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकतात. म्हणजे तुम्हाला कंप्लीट 30 दिवस फॉर्म भरण्यासाठी मिळालेले आहेत. या महिन्याचे 10 दिवस आणि पुढील महिन्याचे 20 दिवस, 30 दिवस तुमच्याकडे शिल्लक आहेत फॉर्म भरण्यासाठी. आता या ठिकाणी फॉर्म फी किती असते तर SC आणि ST ला, बघू शकता SC आणि ST ला येथे कोणत्याही प्रकारची फी नसते आणि ओपन, EWS अदर कॅटेगरी असतात त्यांच्यासाठी फक्त 100 रुपयाची एवढी चलन असते. ठीक आहे. आता सर्वांनी याच्यामध्ये फॉर्म भरायचे आहे, कारण आपल्या महाराष्ट्रामध्ये TCS IBPS 1000 रुपयाचे चलन आपल्याकडून घेत असते. इथं फक्त SC ST ला सूट आहे आणि बाकीच्यांना 100 रुपयाचे चलन आहे. ज्यांना भरायचं आहे त्यांनी फॉर्म भरा. पुढे फक्त या ठिकाणी उंची किती पाहिजे ते तुम्ही बघून घ्यायचं आहे. शैक्षणिक पात्रता किती बघायची आहे ते देखील बघायचं आहे. जी संपूर्ण जाहिरात आहे तुम्हाला आपल्या YBD अकॅडमी टेलिग्राम ग्रुपवरती बघायला भेटेल. आता सर्वात पहिल्यांदा जागा किती आहेत हे तुम्हाला कॅटेगरी वाईज तुम्हाला इथे बघून घ्यायचं आहे. इथं मी झूम करून घेतोय 2 मिनिटामध्ये, 1च मिनिट. येथे बघू शकता. सर्वात महत्त्वाचं विद्यार्थ्यांना एक अपेक्षा असते ती आपण एखादा जॉब केल्याच्या नंतर आपल्याला पगार किती भेटेल. आता हे सेंट्रल लेवल 3 चं पेमेंट असणार आहे. हे बेसिक पेमेंट असणार आहे 21,700 ते 69,100 हे पेमेंट असणार आहे. ग्रुप सी चा तुमचा जॉब असणार आहे. हे 21,700 हे फक्त बेसिक आहे. स्टार्टिंग पेमेंट इथे तुम्हाला या ठिकाणी 40,000 ते 42,000, 40,000 ते 42,000 स्टार्टिंग इन हँड सॅलरी तुम्हाला पेमेंट भेटलेलं बघायला भेटेल. आता इथं जागा किती आहेत ते तुम्ही या ठिकाणी नीट समजून घ्यायचं आहे. जे मुले आहे पुरुषांसाठी जागा किती आहेत या कॅटेगरी वाईज या कॉलम मध्ये तुम्ही बघू शकता. UR ला 1914, EWS ला 456, OBC ला 967, SC कॅटेगरीला आहेत 729 आणि ST कॅटेगरीच्या पुरुषांना आहेत 342. अशा प्रकारे पुरुषांना एकूण 4,408 जागा आहेत. त्याच्यानंतर ज्या महिला आहेत त्यांच्या जागा इथं कॅटेगरी वाईज तुम्ही बघू शकता. महिलांसाठी 2,496 जागा इथे आहेत. आता या मधल्या जागा कोणासाठी आहेत बघू शकता. या सर्व जागा एक्स सर्व्हिसमॅन साठी आहेत. बघू शकता एक्स सर्व्हिसमॅन साठी कॅटेगरीसाठी 285 जागा आहेत आणि एक्स सर्व्हिसमॅन कमांडो जे आहेत त्यांच्यासाठी बघू शकता 376 जागा इथे आहेत. ठीक आहे. याच्याबद्दल जर डाऊट असेल तर कमेंट बॉक्स मध्ये विचारून घ्या. आता ही माहिती सांगत आहे दिल्ली पोलीस कॉन्स्टेबलची माहिती मी तुम्हाला सांगत आहे. खूप विद्यार्थ्यांचा एक प्रश्न आहे की या ठिकाणी आपली महाराष्ट्र पोलीस भरतीची जाहिरात कधी येईल त्याच्याबद्दल देखील मी डिटेल्समध्ये सांगतो. त्याच्या अगोदर आपल्या महाराष्ट्र पोलीस भरतीची जर तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात बेस्ट 2 पुस्तके सांगतो. ज्याच्यामध्ये बघू शकता पोलीस भरती 272 प्रश्नपत्रिका संच आणि पोलीस भरती 411 प्रश्नपत्रिका संच सर्वात बेस्ट पुस्तके आहेत. या पुस्तकामध्ये 14,600 प्रश्न कव्हर करण्यात आलेले आहे आणि या पुस्तकामध्ये 16,900 पेक्षा जास्त प्रश्न कव्हर करण्यात आलेले आहे आणि इथून मागे झालेल्या सर्व प्रश्नपत्रिका या पुस्तकांमध्ये कव्हर करण्यात आलेल्या आहे. आणि दोनही पुस्तके स्मार्ट स्टडी नांदेड यांच्याकडून प्रकाशित करण्यात आलेले आहे. एकदम नामांकित असं या ठिकाणी पब्लिकेशन आहे आणि दोनही पुस्तक विठ्ठल नागनाथ राऊतवार यांची पुस्तके आहे. सर्वात बेस्ट पुस्तके असतात. ही दोनही पुस्तके जर तुम्हाला खरेदी करायची असतील तर कोणत्याही जवळच्या महाराष्ट्रामध्ये सर्वत्र उपलब्ध आहेत. कोणत्याही जवळच्या पुस्तक विक्रेत्याकडे जायचं आहे आणि डिस्काउंट मध्ये तुम्ही महाराष्ट्रामध्ये कुठेही खरेदी करू शकतात. जर तुम्हाला ऑनलाईन खरेदी करायची असतील तर Amazon किंवा Flipkart वरून ऑनलाईन तुम्ही खरेदी करू शकतात. ठीक आहे. आता आपल्या मेन टॉपिक कडे आपण येऊयात.
ठीक आहे. जाहिरात पूर्ण या ठिकाणी जागा तुम्ही इथे कॅटेगरी वाईज जागा बघून घेतल्या असतील. आता याचं शिक्षण किती पाहिजे हे वगैरे माहिती मी तुम्हाला इथे देऊन देतो. फक्त शिक्षण असणे इथे गरजेचं नाही. तर इथे 1 मिनिट वयाची अट पहिल्यांदा आलेली आहे. 1च मिनिट. आता विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही वयाची अट जी आहे ती नीट बघून घ्यायचं आहे. शैक्षणिक पात्रता मी पुढे सांगणार आहे. अभ्यासक्रम कसा आहे ते देखील सांगणार आहे आणि पेपर मराठीमध्ये होतो हे देखील तुम्ही लक्षात घ्यायचं आहे. पेपर मराठीमध्ये होतो आणि महाराष्ट्रामध्ये तुम्हाला पेपर देता येणार आहे. हे देखील तुम्हाला सांगणार आहे. तर वयाची अट तुमचं वय किती पाहिजेल? 18 ते 25. 18 ते 25 तुमचं वय असणं गरजेचं आहे. सूट कोणाला आहे? एस-सी, एस-टी उमेदवार. एस-सी, एस-टी उमेदवारांना सूट आहे ते त्यांना 5 वर्षाची सूट आहे. ते 30 वर्षापर्यंत फॉर्म भरू शकतात. जर ओबीसी कॅन्डिडेट जर असाल तर त्यांना 3 वर्षाची सूट. ते 27 वर्षापर्यंत सॉरी 25 ते 28 वर्षापर्यंत फॉर्म भरू शकतात. ओबीसीचे कॅन्डिडेट आणि एस-सी, एस-टी वाले 30 वर्षापर्यंत फॉर्म भरू शकतात. बाकीचे उमेदवार जे आहेत ते 18 ते 25 पर्यंत फॉर्म भरू शकतात. याच्याबद्दल जर डाऊट असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला विचारू शकतात. जे स्पोर्ट्स पर्सन आहे ना त्यांना या ठिकाणी बघू शकता एस-सी, एस-टीचे आहेत ना त्यांना 10 वर्षाची इथे सूट आहे. बाकीच्यांना 5 वर्षाची सूट इथे भेटेल. ठीक आहे. बघू शकता यू-आर वगैरे स्पोर्टमॅन डिपार्टमेंटल. आता जे डिपार्टमेंटल जे उमेदवार जे आहेत त्यांना 40 वर्षापर्यंत आधीच दिल्ली पोलिसमध्ये कामाला काही कोणत्याही कामाला असेल त्यांना या ठिकाणी बघू शकता 40 वर्षापर्यंत ते फॉर्म भरू शकतात आणि डिपार्टमेंटल ओबीसी जर असेल तर 43 वर्षापर्यंत फॉर्म भरू शकतात आणि जे दिल्ली पोलिसमध्ये आहेत त्या अगोदरच ते 45 वर्षापर्यंत फॉर्म भरू शकतात. ठीक आहे. आता या ठिकाणी कॅटेगरी वाईज माहिती मी तुम्हाला वरती दिलेले एज लिमिट वगैरे सांगितले. आता सर्वात महत्त्वाचा विद्यार्थ्यांसाठी जो पॉइंट असतो ना, तो इथे कव्हर करून घेऊयात. ठीक आहे. सर्वात पहिल्यांदा तुमची काय होते? लेखी परीक्षा. इथं लेखी. सर्वात पहिल्यांदा तुमची लेखी परीक्षा होते. त्याच्यानंतर पीई होते. पीई म्हणजे काय? तर या ठिकाणी फिजिकल एंट्रन्स एक्झाम फिजिकल एंट्रन्स एक्झाम होते म्हणजे तुमची मैदानी चाचणी होते आणि दुसरा तुमची मॅनेजमेंट टेस्ट म्हणजे तुमची उंची, वजन वगैरे चेक केले जाते. वजन चेक केलं जात नाही, परंतु उंची, छाती वगैरे चेक केले जाते. ते होतं लेखी वगैरे. आता सर्वात पहिल्यांदा ते तुम्हाला महत्त्वाचं जे आहे ना, ते आहे तुमचं शिक्षण किती असायला पाहिजे. तर या ठिकाणी बघू शकता एज्युकेशनल क्वालिफिकेशन इथं दिलेलं आहे. तर तुम्ही 12वी पास असणे गरजेचे आहे. किती? तर 12वी. 12वी पास असणे गरजेचे आहे. महाराष्ट्रातील ऑल कोणत्याही राज्यातून जर तुम्ही असेल तरी तुम्ही फॉर्म भरू शकता. आपण महाराष्ट्रातून आहे तुम्ही सर्वजण फॉर्म भरू शकत आहेत. ठीक आहे. आता जर या ठिकाणी जे आधीच या ठिकाणी दिल्ली पोलिसमध्ये कामाला आहेत ते 10वी पास वरती असेल तर देखील फॉर्म भरू शकतात. ठीक आहे. परंतु जर नसतील तर तुम्ही 12वी पास असणे गरजेचं आहे. सोबतच 12वी पास असणे फक्त गरजेचं नाही. हे फक्त महिलांसाठी आहे. जर तुम्ही पुरुष असाल तर तुमच्याकडे ड्रायव्हिंग लायसन असणे गरजेचे आहे. बघू शकता व्हॅलिड ड्रायव्हिंग लायसन एल-एम-व्ही तुमच्याकडे असणे गरजेचे आहे. सोबतच या ठिकाणी मोटरसायकलचे पण असणे गरजेचे आहे आणि कारचे सुद्धा असणे गरजेचे आहे. हा जो पॉइंट आहे फक्त पुरुषांसाठी लागू आहे. महिलांसाठी लायसन कंपल्सरी नाही. परंतु कोणत्याही कॅटेगरीचा पुरुष असो त्याच्यासाठी लायसन कंपल्सरी आहे. दोन्ही लायसन मोटरसायकल आणि कार दोन्ही लायसन तुमच्याकडे असणे गरजेचं आहे. ठीक आहे. याच्याबद्दल डाऊट असेल आणि इथंच सर्वात महत्त्वाचा पॉइंट आहे ज्यांच्याकडे लायसन दोन्ही आहे त्यांनी फायदा घ्या. इथंच 60% जे कॉम्पिटिशन आहे इथंच नसतं. इथंच कमी होऊन जातं. इथंच संपतं. ज्यांच्याकडे लायसन नाही तेच फॉर्म भरू म्हणजे ते फॉर्म भरूच शकत नाही. ठीक आहे. ज्यांच्याकडे आहे तेच भरू शकतात. ठीक आहे. आता पुढचा महत्त्वाचा पॉइंट मी इथं कव्हर करून घेतो. इथं काय आहे एन-सी-सीचे मार्क्स दिले जातात. बघू शकता सी सर्टिफिकेट असेल तर हे म्हणजे टक्केवारीनुसार तुम्ही इथे नुसार तुम्ही बघून घ्यायचे आहे. ज्यांच्याकडे असेल त्यांनी एन-सी-सी सर्टिफिकेटचा इथं फायदा होत असतो. ठीक आहे. आता इथं जे महत्त्वाचे पॉइंट आहेत ते कव्हर करून घेऊयात. आता विद्यार्थ्यांना मी आधीच सांगितलेलं आहे, ही परीक्षा मराठीमध्ये होते आणि महाराष्ट्रामध्ये तुम्हाला सेंटर भेटतात. आता महाराष्ट्रामध्ये कोणकोणते सेंटर असणार आहेत ते देखील मी तुम्हाला सांगतो विद्यार्थ्यांसाठी. आता बघू शकता महाराष्ट्र हे वेस्टर्न झोनमध्ये येत असते. त्याच्यामध्ये कोणकोणते सेंटर तुम्हाला बघायला भेटतील बघू शकता. पुणे, नाशिक, नांदेड, मुंबई, नागपूर, कोल्हापूर, जळगाव त्याच्यानंतर छत्रपती संभाजीनगर, अमरावती हे एवढे या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये तुम्हाला सेंटर बघायला भेटतील. हे बाकी गुजरातमधील सेंटर इथे तुम्हाला बघायला भेटतील. जे आपल्यामध्ये वेस्टर्न झोनमध्ये येतात. परंतु महाराष्ट्रामध्ये एवढे झोन येतात बघू एवढे सेंटर येतात. 10-12 सेंटर येतात. काफी झाले तुम्हाला महाराष्ट्रामध्ये पेपर देण्यासाठी. सर्वात महत्त्वाचे असतं या ठिकाणी विषय
कोणकोणते विचारले जातात. आता विद्यार्थ्यांना एक प्लस पॉइंट मी तुम्हाला सांगतो. ज्या विद्यार्थ्यांचं या ठिकाणी बघू शकता, जे सामान्य ज्ञानावरती पकड आहे ना, ते येथे चांगला स्कोर करू शकतात. कारण निम्मे मार्क्स डायरेक्ट सामान्य ज्ञानला आहेत आणि चालू घडामोडीला आहेत. आता इथं 100 प्रश्न विचारले जातात आणि 100 प्रश्नांना 100 गुण दिले जातात. ठीक आहे. आता बघू शकता जनरल नॉलेज आणि करंट अफेअर्स म्हणजे सामान्य ज्ञान आणि चालू घडामोडी 50 प्रश्न विचारले जातील 50 गुणांसाठी आणि रिझनिंग म्हणजेच बुद्धिमत्ता 25 प्रश्न 25 गुणांसाठी. त्याच्यानंतर गणित फक्त 15 मार्काला असणार आहे. 15 प्रश्न 15 गुणांसाठी आणि याच्यामध्ये बघू शकता डी पार्ट आहे ना एम-एस वर्ड म्हणजे संगणकीय ज्ञान विचारले जातील 10 प्रश्न 10 गुणांसाठी. आता इथं जर पॉइंट घेतला ना तुम्हाला हे 100 प्रश्न सोडवण्यासाठी 90 मिनिटे भेटतात आणि हे सहज कव्हर करू शकतात. कारण इथं कॅल्क्युलेटिव्ह जास्त नाही. बुद्धिमत्ता नॉर्मल असते 25 प्रश्न तुम्ही सोडवू शकतात आणि गणित 15 प्रश्न असतात आणि बाकी सर्व सामान्य ज्ञान आणि हे संगणकीय प्रश्न असतात. हे 100 प्रश्न 100 गुणांसाठी असतात. आता ह्या सर्व आपल्याकडे हे संगणकीय, हे सामान्य ज्ञान याच्यामध्ये आपल्याकडे किती प्रश्न आहेत? 3500 प्लस वन लाइनर प्रश्न आहेत आणि सर्व महिन्यांच्या चालू घडामोडी देखील उपलब्ध आहेत. बुद्धिमत्ता एकदम टॉप लेव्हलचे आपल्याकडे उपलब्ध आहेत आणि हे संगणकीय प्रश्न देखील आपल्याकडे नोट्स मार्फत तुम्हाला भेटून जातील सर्व विषयांच्या. तुम्हाला सांगतो इथे सामान्य ज्ञान, चालू घडामोडी, बुद्धिमत्ता सर्व जे विषय आहे एका विषयाची पीडीएफ जी आहेत ना 250 ते 300 पानांची पीडीएफ आहे. अशा प्रत्येक विषयाची पीडीएफ जी आहे 1000 ते 1200 पानांची पीडीएफ भेटेल सर्व विषय मिळून, ज्याचे तुम्ही झेरॉक्स देखील काढू शकता. आता या नोट्सची किंमत मार्केटमध्ये या ठिकाणी ₹700-800 आहे. परंतु आपल्याकडे कमी किमतीमध्ये तुम्हाला 149 मध्ये या नोट्स सर्व भेटून जातील. या नोट्स घेण्यासाठी बघू शकता तुम्हाला एक नंबर देत आहे 91 39 64 31 99. या नंबरवरती या ठिकाणी पेमेंट करायचं आहे आणि स्क्रीनशॉट त्याच नंबरवरती पाठवून द्यायचा आहे आणि दिल्ली पोलीसच्या नोट्स पाहिजेत असा मेसेज करायचा आहे. सर्व नोट्स तुम्हाला पीडीएफ स्वरूपामध्ये उपलब्ध होऊन जातील. ठीक आहे. पीडीएफ स्वरूपामध्ये भेटतील, ज्याचा तुम्ही घरी जाऊन झेरॉक्स देखील काढू शकतात. आता ठीक आहे एवढे कव्हर झाले. आता याच्यामध्ये मैदानी चाचणी कशाप्रकारे होते? आता बघू शकता सर्वात महत्त्वाचे जे सामान्य ज्ञानमध्ये कोणते टॉपिक विचारले जातील हे इथं दिलेलं आहे. त्याच्यानंतर बुद्धिमत्तेचे टॉपिक इथे दिलेले आहेत. त्याच्यानंतर गणिताचे दिलेले आहेत आणि इथे संगणकाचे देखील टॉपिक इथे दिलेले आहेत. तुम्ही टॉपिक वाईज इथं अभ्यासक्रम बघू शकता. जी जाहिरात आहे संपूर्ण आपल्या वायबीडी अकॅडमी टेलिग्राम ग्रुपवरती भेटेल. आता इथं दिल्ली पोलीसचा अभ्यासक्रम पूर्णतः वेगळा असतो आणि याची मैदानी चाचणी सर्वात वेगळी असते. ठीक आहे. फिजिकल एंट्रन्स आणि मॅनेजमेंट टेस्ट ही जी कशी होते ते तुम्ही येथे बघू शकता. ठीक आहे. उंची वगैरे ते खाली दिलेलं आहे ते सांगतोच. परंतु रनिंग जी असते ना वयानुसार होत असते, वयानुसार. आता तुम्ही या ठिकाणी बघू शकता 18 ते 30 या या दरम्यान कोणत्याही कॅटेगरीचा उमेदवार आहे. 18 ते 30 या दरम्यान जर उमेदवार असेल, तर त्याला 1600 मीटर बघू शकता. 1600 मीटर किती असते? 1600 मीटर धावायचे असते 6 मिनिटामध्ये सहज कव्हर होऊन जाते. जे पोलीस भरतीची तयारी करतात त्यांना सहज कव्हर होऊन जाते. लांब उडी असते 14 फूट. 14 फूट लांब उडी असते. ठीक आहे. त्याच्यानंतर 3 फूट ही उंच उडी असते, हाय जंप असतो. ठीक आहे. आणि बाकी 18 ते 30 ते 40 उमेदवार आहेत, जे या ठिकाणी सूट वागले आहेत त्यांच्यासाठी असते हे. हे बघून घ्या. आणि 40च्या वर जर असेल तर त्यांच्यासाठी असते. हे कोणासाठी सांगितले तर हे सांगितले पुरुषांसाठी. पुरुषांसाठी सांगितले. ठीक आहे. आता महिलांसाठी इथे तुम्ही आता पुरुषांसाठी उंची किती पाहिजे, सूट कोणाला आहे हे बघून घ्या इथे. उंची पुरुषांची 170 पाहिजे. 170 उंची पाहिजे. एस-सी, एस-टीचे उमेदवार असेल तर त्यांना 5 वर्षाची सूट दिली जाते. त्यांची उंची 165 उंची असणे गरजेचं आहे. उंची इथे जास्त मागितलेली आहे. फक्त एस-सी, एस-टीला सूट आहे. हा पॉइंट तुम्ही इथे लक्षात घ्यायचा आहे. ठीक आहे. आणि छाती पाहिजे. पुरुषांची छाती पाहिजे. बघू शकता 81 छाती पाहिजे. 81 छाती पाहिजे. एस-सी, एस-टीच्या उमेदवारांना इथे सूट सॉरी फक्त एस-टी कॅटेगरीच्या उमेदवारांना, फक्त एस-टी कॅटेगरीच्या उमेदवारांना सूट दिलेली आहे. एस-सीला सूट दिलेली नाही. उंचीमध्ये देखील दिलेली नाही. फक्त एस-टीला दिलेली आहे. हा पॉइंट लक्षात घ्या. तर उंची 165 पाहिजे आणि जी छाती आहे 81 पाहिजे. परंतु एस-टी कॅटेगरीच्या उमेदवारांना 5 सेंटीमीटर सूट दिलेली आहे. तर 76 छाती पाहिजे एस-टीच्या उमेदवारांची आणि ती 81 पर्यंत पुगणे गरजेचे आहे. 5 ने पुगवणे गरजेचे असते. आता महिला उमेदवारांसाठी बघू शकता जी रनिंग आहे, रनिंग बघू शकता रनिंग आहे ना 1600 मीटर असते. 8 मिनिटामध्ये कव्हर करायची आहे महिलांसाठी. ठीक आहे. आणि लाँग जंप 10 फूट असतो. सॉरी लांब उडी 10 फूट मारायची आहे आणि उंच उडी 3 फूट मारायची आहे. महिला उमेदवारांनी सांगितली. 18 ते
30 वर्षापर्यंत महिलेला असणाऱ्या महिलांसाठी. बाकीच्या या ठिकाणी जास्त वयाच्या महिला आणि आरक्षित महिला जे आहे माजी सैनिक, स्पोर्टमॅन वगैरे त्यांच्यासाठी इथं टायमिंग वगैरे तुम्ही इथे बघून घ्यायचा आहे. महिलांसाठी उंची किती पाहिजे हा पॉइंट महिला विचारतील. तर महिलांची उंची ज्याप्रमाणे महाराष्ट्र पोलिसला 155 उंची पाहिजे असते, परंतु दिल्ली पोलिसला 157 उंची महिलांची असणे गरजेचे आहे. जर एस-सी, एस-टीच्या जर महिला असतील, एस-सी, एस-टीच्या महिला असतील, तर ते 155 पर्यंत ते उंची असेल तरी देखील येथे फॉर्म भरू शकता. येथे सूट दिलेली आहे 5 सेंटीमीटर. आता हे झाले, एवढे कव्हर झाले. मी आधीच सांगितले आहे एस-सी कॅटेगरी आणि एस-टी कॅटेगरीला येथे कोणतीही या ठिकाणी फी नाही. जर ओबीसी बघू शकता, ओबीसी, ईडब्ल्यूएस ओपन जर असाल तर त्यांना ₹100 ची फी आहे. फॉर्म भरायचा असेल तर तुम्ही नक्कीच भरायचा आहे. डॉक्युमेंट्स कोणकोणते लागतील इथे कॉमन दिलेले आहेत. जे महत्त्वाची माहिती आहे तीच मी तुम्हाला व्हिडिओमध्ये कव्हर करून सांगितलेली आहे. आता या ठिकाणी ही या ठिकाणी क्वालिफिकेशन क्रायटेरिया आहे. एवढे मार्क असेल तर तुम्ही या ठिकाणी पास झालात असं समजायचं नाही. फक्त क्वालिफिकेशन आहे. अनरिझर्व्ह 35 मार्क, एस-सी, एस-टी, ओबीसी, ईडब्ल्यूएस 30 मार्क आणि एक सर्व्हिसमॅन 25 मार्क्स घ्यावे लागतील म्हणजे क्वालिफिकेशन साठी. ठीक आहे. आता एवढीच माहिती होती. याच्याबद्दल जर डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. जी संपूर्ण जाहिरात आहे तुम्हाला आपल्या वायबीडी अकॅडमी टेलिग्राम ग्रुपवरती बघायला भेटेल. सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. भेटूयात आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये.